साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आमने सामने आलेले भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झालेली आहे। मुंडे आणि धस यांच्यात 4.5 तास भेट झाली आणि यावेळेस आपण उपस्थित होतो असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्यात मतभेद असतील, मनभेद नाहीत असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। तर धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्यांच्या निवासस्थानी भेटलो असं धस यांनी कबूल केलं आहे। भेट घेणार असलो तरी लढा सुरूच राहणार असल्याचंही धस यांनी म्हटलेलं आहे। नाही, बरोबर आहे ना। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। ते दोघे इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर। त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने एक ना धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं ह्याच्यात गैर नाही। संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही। कृपया जोडू नये, कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही। रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का, दवाखान्यात नेलं भरणे मामांनी यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो। तर भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात भेट झालेली आहे। धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी सुरेश धस यांनी त्यांची भेट घेतली। धनंजय मुंडेंच्या डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर दोघांमध्ये भेट झाली। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात सुमारे 4.5 तास चर्चा झाली। दरम्यान अंजली दमानिया यांनी आता काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते देखील पाहूया। 5 दिवसापूर्वी मला देखील कळलं होतं की धस आणि मुंडे यांची भेट झाली होती आणि ती बावनकुळेने करून दिली होती, पण ती ऐकिवात गोष्ट होती म्हणून मी काही विशेष बोलले नाही। पण आता जर हे धस यांनी कबूल केलंय आणि बावनकुळे देखील म्हणाले, तर त्याच्यानंतर मला अतिशय दुःख होतंय, राग येतोय की हे जे होतंय हे राजकीय सेटिंग केस येते या सगळ्याची मला। त्याच्यावर धस म्हणतात की मी त्यांची तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो, म्हणजे त्यांचं फक्त छोटूसे एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नव्हती त्यांना चौकशी करायची होती तर दुसऱ्यांकडनं कोणाकडनं तब्येतीची विचारपूस करता आली असती त्यांना। आणि जे बावनकुळे म्हणाले की त्यांच्यात मनभेद नाही आहेत, मतभेद आहेत, हा डायलॉग ऐकून ना खरंच कान किटले आणि हे सगळं राजकीय सेटिंग बघून आता किळस येतोय, राग येतोय आणि असं वाटतंय की साधारण माणूस म्हणजे संतोष देशमुख सारखा साधा सरपंच जो ज्याला इतकं वाईट पद्धतीने इतकं निर्दयी त्याची हत्या झाली आणि त्याच्यात सुद्धा तुम्हाला जर राजकारण सुचत असेल, दुर्दैवी आहे। मला फडणवीसांचाही आज राग येतोय आणि सगळ्यांचाच, म्हणजे असं वाटतंय की अतिशय चुकीचं हे सगळं घडतंय, झालं नव्हतं पाहिजे। 4 ते 5 दिवसापूर्वी तर या भेटीनंतर सुषमा अंधारेंनी नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संबंधाने सातत्याने बोलणारे सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना 4.5 तास भेटले की 4.5 मिनिटं भेटले, हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे। मुद्दा हा महत्त्वाचा आहे की या सगळ्या धामधुमीमध्ये सुरेश धस असं करूच कसं काय शकतात। कधी ते नाशिकला जातात, सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना माफ करा म्हणून सांगतात, तर कधी ते अचानक धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात। ही संदिग्धता ते का निर्माण करत आहेत? या सगळ्या प्रकाराने ते बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहेत आणि नुसता ते स्वतःचा वरचाच विश्वास गमावत नाहीत, तर देवेंद्र फडणवीसांची विश्वासार्हता सुद्धा यामुळे संपुष्टात येत आहे। आत्ता आम्हाला असं वाटतंय की धस साहेबांनी जो सो कॉल्ड लढा उभा केला होता, तो लढा नसून
फक्त आणि फक्त या निमित्ताने जो बीड जिल्हा संपूर्ण राष्ट्रवादीमय आहे, त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने भाजपचा शिरकाव करण्यासाठी धस यांना मराठा नेता म्हणून एस्टॅब्लिश करणं आणि अगदी त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांची इमेज बाहुबली प्रस्थापित करणं, एवढंच त्यांना करायचं होतं. ते काम त्यांचं फत्ते झालेलं आहे. त्यामुळे आता आपण कुणाच्या गळ्यात गळे घालून भेटलो काय आणि कुठे गेलो काय याने काय फरक पडतो असं त्यांना वाटत असावं. मला संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्याबद्दल जास्त वाईट वाटत आहे, ज्यांनी एवढा विश्वास धस यांच्यावर टाकला. बीडच्या सगळ्याच, फक्त मराठाच नाही, 18 पगड जातीच्या लोकांनी जो विश्वास आमदार धस यांच्यावर टाकला, आज त्यांनी तो विश्वास मातीमोल ठरवलाय. आम्हाला हे तर सरपंच संतोष देशमुख यांच्या भावानं देखील आता या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय देशमुख यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. मला या संदर्भात कुठलीही माहिती नाही. माझं त्यांच्याशी काही बोलणं पण झालेलं नाही या भेटी संदर्भात. आणि ते ज्यावेळेस प्रतिक्रिया देतील त्यावेळेस कळणार आहे की ते काय आता त्यांनी म्हणजे कुठल्या संदर्भात त्यांची भेट घेतली, त्यांना काय बोलणं झालंय, ते त्यांची माझी भेट झाल्यावर किंवा मला माहिती कळल्यानंतरच मला त्याच्यावर समजेल ना. नाही, आता माहिती आपल्याला त्याच्यात काय भेटते त्याच्यावर आपण म्हणजे आपल्याला व्यक्त होऊ, आपल्याला काय बोलतात ते काय, किंवा प्रसार माध्यमांना ते व्यक्त होतील ते आपल्याला समजेल लवकरच. मला माझी तीच मागणी आहे सगळ्यांना की माझ्या सोबत न्यायाच्या भूमिकेत सगळेजण राहा, न्याय द्या आणि आरोपींना फाशी पर्यंत पोहोचवाच नाही तर आरोपीला फाशी द्या आणि हे अशा घटना बंद करा. हा ना, त्यांनी सांगितले त्यांची भूमिका सांगितली की भेट झाली, पण त्याच्यात काय बोलणं झालंय किंवा आपल्या संदर्भात काय बोलणं झालंय का नाही किंवा काय, हे आपल्याला कसं ठरवणार आपण. आपल्याला त्यांना वाट बघावी लागेल. आपल्याला नाही, आता काही बोललेलं नाही आणि माझी त्यांची भेट पण नाही झालेली. आता ते ज्यावेळेस प्रसार माध्यमांसमोर येतील त्यावेळेस मग आपल्याला कळेल. मी आता मनोज दादांकडे आलेलो आहे. त्यांची तब्येत व्यवस्थित नव्हती काल परवा, त्यामुळे मी आता पोहोचलोय अंतरवलीत. अगोदर दादांबरोबर मी चर्चा करणार आहे तब्येतीची वगैरे, मग पुढील निर्णय जे काय असेल. तर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची मिलीभगत आहे. ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊ शकत नाही. अगदी पक्षप्रवेशापासून धनंजय मुंडे यांची अजित पवार यांनी पाठराखण केली. आम्ही विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर ठाम आहोत असं देखील आता म्हटलं गेलेलं आहे. अजितदादा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील हे एखाद्या भ्रमिष्ठाला पण वाटणार नाही. ती मिलीभगत आहे दोघांची. पार त्यांच्या पक्षप्रवेशापासून त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम दरवेळेस अजितदादांनीच केलंय. मग ह्याच्यात नैतिकतेचा संबंध येतो की नाही की आता डायव्हर्स घेतलाय वाल्मिक कराड बरोबर. त्यामुळे विरोधी पक्षातले आम्ही सगळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे या एका भूमिकेवर ठाम आहोत.